हाय नमस्कार सगळ्यांना, माझा श्री गणेशा श्री स्वामी समर्थ। आजचा जो मी ब्लॉग बनवत आहे तो स्पेशल तुमच्या केसांसाठी आहे। केसांना आपण हेअर पॅक कसं लावू शकतो, मेहंदीचं पॅक बनवून कसं लावू शकतो, घरच्या घरी आपण मेहंदी कशी बनवायची आणि कशी अप्लाय करायची, सगळी काही माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ फुल्ली स्किप न करता पूर्ण व्हिडिओ आपला बघा, म्हणजेच मी जी चांगली चांगली तुम्हाला टिप्स देत आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे। तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर आपल्याला गरम होते, मग गरमीमध्ये ती हीट आपल्या डोक्यामध्ये जास्त असते। मग बऱ्याचशा ताईंनी मला विचारलं, ताई आम्हाला खूप गरमी होते आणि गरमीमुळे हीट डोक्यामध्ये तर असतेच, मग डोक्यातनं हीट आपण कशी काढायची। तर त्याच्यासाठी आपण डोक्याला चांगली मेहंदी लावू शकता। तुम्ही घरच्या घरीच मेहंदी बनवा आणि ती मेहंदी तुम्ही लावा, त्याच्याने खरं सांगते तुमच्या डोक्यातली जी पण गरमी आहे त्या मेहंदी लावल्याने ती गरमी तुमच्या डोक्यातनं कमी होणार। तर आता बऱ्याचशांचा प्रश्न आहे, घरच्या घरी मेहंदी लावायची, मग कशी लावायची ताई, आम्हाला तर माहितीच नाही, मग आम्ही काय करू। एक सिम्पली तुम्हाला आयडिया देते, त्यानुसार तुम्ही ती मेहंदी बनवा आणि घरच्या घरीच तो पॅक बनवून तुम्ही लावा, उपयोग करा आणि त्याच्याने तुम्हाला काय फायदे होतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। काय करा, ती मेहंदी घेऊन या, मेहंदी घ्या, मेहंदीमध्ये 1 कप तुम्ही मेहंदी घ्या, 1 कप मेहंदी घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही मेहंदीची पावडर, बरं का, मेहंदीची पावडर घ्या, 1 कप पावडर घ्या, एक बाउल घ्या, छान बाउलमध्ये कोमट 1.5 ते 1.25 कप पाणी घ्या, 1.5 ते 1.25 कप कोमट पाणी घ्या किंवा मीडियम गरम पाणी घेतलं तरी चालेल। त्याच्यामध्ये ती मेहंदी मिक्स करा, त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही मिक्स करा। झालं, दही व्यवस्थित मिक्स झाल्यावर व्यवस्थित फेटायची आहे, व्यवस्थित फेटून झाली का मग त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही लिंबूचा रस सोडू शकता किंवा जर तुम्हाला एक चालत असेल तर तुम्ही एक सुद्धा सोडू शकता। पण एक सोडताना बऱ्याचशा ताई कन्फ्यूज असतात, पूर्ण एक सोडायचं म्हणजे त्याच्यात जे आपण हंड मिक्स करतो, आपण जे त्याच्यामध्ये हंड मिक्स करतो तो पूर्ण सोडायचं की ताई फक्त पिवळंच सोडायचं किंवा ताई फक्त व्हाईटच सोडायचं। तर असं बऱ्याचशा ताई चुकीचं काम करतात किंवा चुकीची कृती करून ते आपल्या डोक्यांवर असे पॅक बनवून लावतात आणि त्याच्याने मग त्यांची केस खराब होतात। तर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही नॉनव्हेज आहात आणि तुम्हाला एक चालतं, हंड चालतं, तर तुम्ही काय करायचं आहे, अंड्यातलं जे पिवळं असतं ते पिवळं साईडला करायचं आणि फक्त त्याचं जे व्हाईट बल्क असतं ते व्हाईटच घ्यायचं, येलोला घ्यायचं नाही आहे, ठीक आहे। येलो साईड करायचं आणि फक्त व्हाईट असतं तेच घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला फेटायचं आहे, मिक्स करायचं आणि रात्रभर त्याला असंच ठेवून द्या, फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं, ठीक आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही ती मेहंदी जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर फ्रीजमधून अर्धा ते पाऊण तास पहिलेच बाहेर काढा, जेणेकरून त्याचं टेम्परेचर व्यवस्थित होईल। टेम्परेचर एकदमच थंड असेल आणि तीच थंडी मेहंदी तुम्ही डोक्याला लावणार ते पण योग्य नाही आहे, म्हणून थोडं टेम्परेचर लेवलमध्ये आलं का मग ती मेहंदी तुम्ही व्यवस्थित तुमच्या डोक्यावर अप्लाय करा। पाऊण ते 1 तास तुमच्या डोक्याला व्यवस्थित ठेवायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने केस वॉश करायची आहेत। केस वॉश झाल्याच्या नंतर मी ताई लगेच शॅम्पू करू का, बऱ्याचशा ताई करतात, पण मी सांगते नका करू। जर तुम्ही मेहंदी लावले तुमच्या डोक्यातली हीट काढण्यासाठी आणि केसांना काहीतरी चांगलं प्रोटीन मिळण्यासाठी, केसांना चांगले काहीतरी त्याचे फायदे होण्यासाठी आणि लगेचच तुम्ही त्याच्यावर शॅम्पू वापरणार, मग काय फायदा। लगेच शॅम्पू करू नका, फक्त पाण्याने केस स्वच्छ धुवा, जितकं होईल तितकं पाणी एक्स्ट्रा घ्या आणि स्वच्छ धुवा आणि त्याच्यानंतर केस स्वच्छ वाळवा। आता केस कशी वाळवायची मी हमेशा सांगत असते, असं धाप 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 केसांना मारू नका, त्यांना फटके देऊ नका, त्यांना आरामात कॉटनचा एक कपडा घ्या, डॅब करून ठेवा, 10-15 मिनटं असंच राहू द्या, पाणी तुमचं ऑब्झर्व होतो, त्याच्यानंतर नैसर्गिकरित्या त्यांना केसांना ड्राय होऊ द्या, म्हणजेच काय हवेवर केस आपली वाळली जातात त्याचप्रमाणे त्यांना वाळू द्या। व्यवस्थित केस सुकली 2 दिवस असंच होल्ड करा, 2 दिवस अशीच तुमची केस राहू द्या, 2 दिवसानंतर तुम्ही शॅम्पू करा। त्याच्याने काय होते, तुमच्या डोक्यातली गरमी पण निघते, केसांना प्रोटीन पण भेटते आणि केस तुमची चांगली स्मूथ सिल्की सुद्धा होतात, ठीक आहे। 2 दिवसानंतर शॅम्पू केल्यावर आणखी केस तुमची मऊ आणि नरम पडल्यासारखे तुम्हाला दिसतात आणि तुम्हाला त्याच्याने फायदे काय होतात, तुम्हाला त्याच्याने बघा तुमच्या डोक्यातली गरमी जाते, केसातला कोंडा सुद्धा कमी होतो। बऱ्याचशा ताईंना केसांना ना काय सांगतात, कोंडा असतो तो कमी होतो आणि केसांमध्ये बघा बऱ्याचशा ताईंची केस
अर्धी ब्लॅक असतात, अर्धी व्हाईट असतात. म्हणजे अर्धीच केस त्यांची व्हाईट होतात, पूर्ण पण नाही होत आणि मध्येच कुठेतरी केस व्हाईट होतात, तर त्याला सुद्धा केसांना इफेक्ट होतो. अशा केसांना चांगली मजबूती मिळते. कधी कधी आपले स्कॅल्प कमजोर असतात, स्कॅल्प आपले खूप डॅमेज असतात, त्याच्यामुळे पण हे प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अशी प्रोसेस केली तर ताईंनो 100% सांगते, घरच्या घरी तुम्ही तुमच्या केसांना व्यवस्थित ठेवू शकता. म्हणजे जरुरी नाही ताई मी बाहेर जाऊ शकत नाही किंवा मी बाहेरून महागडे प्रोडक्ट घेऊ शकत नाही, मग मी काय करू शकते, तर घरच्या घरी तुम्ही हा उपाय करू शकता. का तर ताई आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवते, म्हणजेच 100% मी तुम्हाला त्यानुसारच चांगल्या चांगल्या टिप्स देणार. तुम्हाला फक्त माझ्या टिप्स व्यवस्थित फॉलो करायचे आहेत, व्यवस्थित समजायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याचा उपयोग करायचा आहे. असं नाही की मी एकच वेळा व्हिडिओ बघितला आणि मी लगेच करायला लागेल, नका ताई, असं काही नका करू. एक वेळा बघितल्यानं जर तुम्हाला समजलं, थोडं बहुत कुठे तुमचं सुटलं असेल, ते कळलंच नसेल, तुम्ही रिपीट बघा, 2 वेळा बघा, ॲटलिस्ट 3 वेळा बघा, 2 वेळा नाही तर 3 वेळा व्यवस्थित बघा आणि त्याच्यानंतर 100% तुम्ही किचनमध्ये जा आणि ही कृती करा. 100% ते तुम्हाला बनवायला जमणार, 100% ते व्यवस्थित बनणार आणि 100% त्याचा उपयोग तुमच्या केसांसाठी खूप चांगला होणार. ठीक आहे ताईनो, आणखी पण तुम्हाला माझ्याकडनं कुठली चांगली माहिती हवी असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की ताई ह्या गोष्टीवर व्हिडिओ बनवा, ताई ह्या स्किनसाठी व्हिडिओ बनवा किंवा ताई अशा प्रॉब्लेमसाठी व्हिडिओ बनवा, तर मी नक्की बनवणार. पण त्याच्यासाठी तुमच्या कमेंट येणं गरजेचं आहे. जितक्या माझ्या व्हिडिओला तुमच्या कमेंट असणार त्यानुसार मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत जाणार. का तर मला तुम्हाला काहीतरी चांगल्या टिप्स द्यायचे आहेत आणि मी नक्कीच स्किनसाठी, केसांसाठी आणि आपल्या हेल्थसाठी नेहमीच चांगल्या चांगल्या टिप्स देत राहणार. फक्त मला तुमचं प्रतिसाद हवं आहे. तुमचा रिस्पॉन्स जितका छान असेल, तुमच्या जितके छान कमेंट असतील, तितके छान छान व्हिडिओ मी फक्त आणि फक्त माऊलींनो, ताईंनो तुमच्यासाठी बनवेल. तर तुम्ही जास्तीत जास्त मला सपोर्ट करा, तितके छान छान मी व्हिडिओ बनवत राहणार. आणि तुम्ही सांगायचं कमेंट करून कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील, कुठल्या रिलेटेड, कुठल्या स्किन केअरचे का केसांचे, कसल्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ माझे जास्त आवडतात, त्याच्यानुसार मी तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत राहणार. ठीक आहे ताईनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता फक्त इतकंच, ह्याच्या पुढेही मी दुसरं काहीतरी चांगले छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल, पण आता पुरता इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत सगळ्या ताईंनी माझ्या स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी.